नर्मदे हर. आजची सकाळ 6 वाजता आपण निघालोय सकाळी आणि रस्त्यात असा नाला लागलाय, पूल बांधलेला आहे. सूर्य भगवानीकडनं दर्शन देतील लवकरच. आणि हा ओढा पाण्याचा सुंदर असा आवाज. परिक्रमावासी आपल्या सोबत होते कालचे नांदगाव मनमाडचे, ते पण येत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. 6:30 वाजले. इतक्या सुंदर डोंगरातून प्रवास होतोय आज. सगळीकडे असे हिरवीगार झाडी, काही शेत बनवलेले, शेतकऱ्यांनी शेत काढलेले वन जमिनीत. रस्ते एकदम मस्त आहे, डांबरी रस्ता आहे इथून तिथून लागलेला. वळणाची आणि सकाळी 6 वाजेपासून भामणे गावाची सुरुवात आहे. गाव फार मोठं आहे, गावच 7 किलोमीटरचं आहे. इतकं मोठं गाव आहे. काल दुपारपासून जे उतार लागलाय अजूनही संपायचं नाव नाही घेत, इतका उतार आहे. फार आनंद येतोय अशा वातावरणात चालायला, मजा वाटते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. डोंगराच्या आडून सूर्य भगवानांचे दर्शन होते. चावल लागली त्यांची आपल्याला. सकाळी 7 वाजायला 10 मिनिटं कमी आहे आणि प्रवास आपला तसाच उतारानेच चालू आहे. अजून थोडा समतल भाग येतोय पण उतारच आहे, भरपूर मोठा उतार आहे. अजूनही खाली दरी दिसते. रस्ता असा आहे, आनंद आहे. नर्मदे हर. सूर्य भगवानांची लाली बघण्यासारखी असते, सकाळची पण संध्याकाळची पण. आणि दरीतील दृश्य अतिशय सुंदर आहे, कॅमेऱ्यात दिसत नाही नेहमीप्रमाणे. नर्मदे हर. निसर्ग बघण्यासारखा आहे. निसर्ग जर बघायचा असेल तर शुलपाणीच्या झाडीतून येणं सगळ्यात बेस्ट पर्याय. आणि हे बाबाजी येत आहे पाठीमागनं. वय वर्ष 60च्या पुढे आहे सगळे, 60 ते 70च्या दरम्यान. पण चालण्याचं स्पीड अतिशय सुंदर. रात्री आपण त्यांच्या गवळण अभंग ऐकले, तेच बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे हर. भामणे गावाच्या अलीकडे सावऱ्या दिगर इथून 10 किलोमीटर लागतं आणि हा पूल लागतो इथे. सुंदर पाणी वाहत आहे. कोणची नदी आहे, मोठी नदी आहे. आता पाणी कमी झाल्यामुळे सुंदर नजारे, आवाज सुंदर, संगीत ऐका फक्त. चिलचिलाट नाही. बाबाजी शॉर्टकटने पुढे येऊन थांबले आपल्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळीच आपली चहा प्रसादी सदाव्रत निघालेली आहे. या बाबाजींनी चहा बनवला इथे. सुंदर चहा बनवला, कोरा होता. आणि दुधाच्या याला मजा नाही, ती कोऱ्याला चहाला मजा. भाव होता त्याच्यात फार बाबाजींचा. नर्मदे हर. नर्मदे हर. आदिवासी बांधव स्वतः टोपली विणताय. नर्मदे हर. हे घरीच विणली का तुम्ही टोपली?
टोपली घरीच विणली ना? घरही स्वतःच बांधता? घर पण स्वतःच बांधता, टोपल्या स्वतःच बनवता, विटा सुद्धा घरीच बनवता ये घराला बांधकामासाठी. या असे आपले महाराष्ट्रातील हरहुन्नरी आदिवासी समाज. आपण आदिवासी म्हणजे पुढरलेलं समजतो यांना. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. आदिवासी समाज हा खरंच पुढरलेला आहे, आपल्यापेक्षा तर नक्कीच पुढरलेला आहे असं मला वाटतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. खप्परमाळ उतरलोय काल. खप्परमाळ उतरताना पासून एअरटेलची रेंज आहे, पण जिओ कार्डला रेंज नाही असं आमच्या लक्षात आलं. एअरटेलचे नंबर चालतात इथे महाराष्ट्रात खप्परमाळच्या नंतर. खप्परमाळच्या आधी जिओ चालत होतं, आता एअरटेल चालतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 8:30 वाजले. आतापर्यंत 8.5-9 किलोमीटर चालून आलो आणि थोड्या वेळ विश्रांतीला थांबलोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपल्या सोबतचे बाबाजी येत आहे, नांदगावकर, मनमाडकर. नर्मदे हर, नर्मदे हर. अजून एक बाबाजी माग थांबले, त्यांना घेऊन जा बर का, सोडून नका जाऊ. हा, थांबून घ्या. नर्मदे हर. धडगाव 31 आणि सावरिया दिगर 4 किलोमीटर इथून. आता आपल्याला जायचंय सावरिया दिगर. तिथून आपल्याला नदीतून कोणची नदी आहे काय कल्पना नाही आपल्याला, त्या नदीतून ओढीने त्या तीरावर जायचंय. असा प्रवास आहे पुढचा. नर्मदे हर. सकाळचे 9:30 वाजले, अजूनही जंगलातच आहे आपण. रस्ता आहे जंगलातून बी, डांबरी रस्ता. समोर मैयेचं दर्शन झालं. आनंद गगनात मावेना, थकवा निघून गेलेला आहे सगळा आणि एकदम आल्हाददायक वातावरण झालं. सूर्य भगवान आपली कमाल हळूहळू दाखवतंय. बघू आता पुढे कसं. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. मैयेचे सुंदर दर्शन. इथून एकदम मस्त व्ह्यू आहे. आता जायचं कुठे विचारून घ्यावं लागेल, कोणाची तरी वाट बघू. इकडे जायचं आहे का सरळ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 10:30 वाजले. सावरिया दिगर येथील शाळा. शाळेचं स्वरूप असं आहे. मुलं शाळेत आले. आता इथून नौकेतून जायचंय, रस्ता कुठे विचारून घ्यावा लागेल. या घरात विचारू आपण. नर्मदे हर. सावरिया दिगर येथील नदी क्रॉस करावी लागते ओढीने. त्यासाठी पुलाचं काम चालू आहे, पण अजून अपूर्ण अवस्थेत आहे. त्याच्यामुळे आपल्याला बोटीनेच जावं लागणार. बघू आता नावडी आहे का नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर दादा, नर्मदे हर. परत एकदा कोकडे सर भेटले आपल्याला. ते प्रत्येक अन्नछत्रावर चालले, मदत पोहोचवत आहे प्रत्येक अन्नछत्रावर जाऊन. त्याच्यामुळे परत एकदा योग आला त्यांच्याशी भेटण्याचा.
आणि तो बी नावडीमध्ये ऍक्च्युली ही कोणती नदी आहे रे भैया? कोणती नदी आहे? कोणती? नर्मदा नाही नाही वो वाली उदय नदी. उदय नदी. उदय नदी पार करतोय आपण आणि फार आनंद येतोय मैयाच्या सानिध्यात. मैयाला जोडणारी ही नदी आहे. बॅकवॉटर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ताई म्हणतात ना सांभाळणारी तिने त्यांना सांभाळायला आणि त्याची इच्छा असते की मी आता एवढा मोठा अधिकारी झालो इस्रोमध्ये इस्रोमध्ये नासामध्ये आम्ही तू माझ्यासोबत चला आता शेवटचे वर्ष माझ्यासोबत काही. ही शासकीय बोट आहे आणि ही नदी पार करून देते. हिला कोणत्याही प्रकारचे पैसे स्वीकारत नाही, पण त्यांचा टायमिंग असतो एक. त्या टायमिंगमध्ये आलो तर ठीक, नाही तर प्रायव्हेट बोटीने आपण जाऊ शकतो. नर्मदे हर. पुलाचं काम चालूच आहे. 9 वर्ष झाले चालू आहे. लवकरच होईल अशी आशा. नर्मदे हर. बोटीतून गाडी उतरवली आता आहे बाबाजींची. आता पुढील अन्नक्षेत्राकडे ते जाणार आहे मदत घेऊन. त्यांच्या कार्याला सलाम. नर्मदे हर. सरकारी बोट चालती निशुल्क. त्याचं हे वेळापत्रक आहे. जर कोणाला यायचं असेल तर बघून येऊ शकता. नर्मदे हर. हे बाबाजी इथे काम करतात, हे सगळे सहकारी. नर्मदे हर. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नर्मदे हर. दुपारचे 2:45 वाजले. बेलगाव येथील आश्रमातून आपण रजा घेतोय. बाकीचे आराम करताय. आपण थोडं पुढे जाऊन आराम करणार आहे आता. बेलगाव येथील नदी पार करून आल्यानंतर थोडंच वर आलं की लगेच इथं आश्रम लागतो. या आश्रमात आपण आजची दुपारची भोजन प्रसादी घेतली. या मैया आहे आणि बाबाजी आहे. यांनी अगदी निस्वार्थ अशी सर्वांची सेवा केली. असा आश्रम आहे बेलगाव येथील आश्रम. नर्मदे हर. नर्मदे हर. लहान लहान पोरं मजा घेत आहे. नर्मदे हर. आता बेलगाव मध्ये पोहोचलोय. दुपारचे 3:45 झालेले. पुढचं गाव येईल चिखली, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार. नर्मदे हर. नर्मदे हर. चिखली येथून पुढे निघालो. वरती असं जंगल आहे. खूपच सीताफळाचे झाड होते. काहींना डोळ पण आलेले होते. हे बघा, खाण्यायोग्य आहेत. रस्त्यावरच लागलेले आणि जंगलात आहे पूर्ण. नर्मदे हर. चिखलीच्या पुढे आलो की बोरीगाव लागतं. उंबरपाठी पाडा बेलगाव मुख्य शाखा आहे आणि त्याची उपशाखा आहे इथं बोरी. देवमाशी बोलजी पावरा हे चालवतात नाथबाबांच्या आशीर्वादाने. ही शाळा आहे इथे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी. आणि इथे त्यांचं घर आहे. तर संध्याकाळचा मुक्काम बहुतेक आपण इथंच करू. नर्मदे हर. बाबाजी येऊन पोचले. त्यांचं घर
ये बाबू यांची गाडी नर्मदे यार. हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम नर्मदे यार. बोरी गावातील या मैया आहे. यांनी आजची भोजन प्रसादी आमच्यासाठी बनवली. आणि या आहेत मैया. तुम्ही कुठले? कल्याण तालुका येते आमचं कर्नाटक मधले आहेत. तर यांनी चपात्या बनवण्यासाठी मदत केली. या पण मैया आहे. या ना पुढे या ना. आजची भोजन प्रसादी अतिशय सुंदर होती. या मैया पूर्वी स्वतः घरूनच सर्व प्रसादी बनवायच्या. आता त्यांना या वर्षापासूनच मदत मिळते. कोणी इच्छुक असेल त्यांनी मदत अवश्य करा. नर्मदे हर.